नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2024मध्ये जो सर्व्हे झाला होता, त्या सर्व्हेमधून भरपूर जणांची घरकुल यादी ही आलेली आहे. ज्यांचं नाव या घरकुल यादीमध्ये आलेलं आहे, त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना असणार आहे. कारण भरपूर असे लाभार्थी आहेत, ज्यांचं 2024-25मध्ये घरकुल यादीमध्ये नाव आलेलं होतं, पण त्यांच्या खात्यामध्ये अजून एकही रुपया जमा झालेला नाहीये. ते का झालेलं नाहीये, त्याचे 2 मेजर कारणं आहेत मित्रांनो. ते 2 मेजर कारण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. जर का तुमचं नाव या घरकुल यादीमध्ये आलेलं असेल आणि सँक्शन यादीमध्ये तुमचं नाव गेल्याच्या नंतर तुम्हाला त्या 2 प्रॉब्लेमवरती फोकस करायचा आहे. जर ते 2 प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केला तर तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ते हे व्यवस्थितरित्या जमा होणार आहेत. ते 2 प्रॉब्लेम कोणते हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला डीपमध्ये सांगणार आहे. 2024-25 चे 2 लाभार्थ्यांचे घरकुल डिटेल घेऊन मी तुम्हाला लाईव्ह प्रॅक्टिकली दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. तुमचं जर नाव या यादीमध्ये आलेलं असेल, तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या घरकुलचे हप्ते येण्यापासून ते दोन्ही प्रॉब्लेम रोखू शकणार नाहीयेत. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या घरकुलचे हप्ते लगेच पाहिजे असतील, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आता इथे तुम्हाला मी दोघांचे घरकुल दाखवत आहे. दोघांच्या घरकुलची माहिती इथे दाखवत आहे. हे पहिल्याचं घरकुल पाहू शकता, इथे दुसऱ्याचं मी ओपन करून ठेवलेलं आहे मित्रांनो. व्हिडिओ लांब जाईल त्यामुळे मी प्रोसेस केलेलं नाही. डायरेक्ट त्यांचे जे टॅब आहेत ते टॅब वाईज मी ओपन केलेलं आहे. दोघांचे घरकुल तुम्हाला समजावून सांगण्यासाठी. तर इथे एकाचं घरकुल आहे. तुम्ही पाहू शकता त्यांना घरकुल कधी मिळालेलं आहे. रजिस्ट्रेशन फायनान्शियल इयर 2024-25 ला यांना घरकुल मिळालेलं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता अकाउंट स्टेटसमध्ये इथे अकाउंट रिजेक्टेड बाय पी-एफ-एम-एस अँड टू बी फ्रोनेज आफ्टर करेक्शन. म्हणजेच इथे जर तुम्हाला असं स्टेटस दाखवायचं नसेल, तर तुम्हाला तुमचं बँक अकाउंट, तुमचं बँक खातं डॉक्युमेंट देत असताना बरोबर खातं देणं गरजेचं आहे. त्यासोबतच तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करून घेणं गरजेचं आहे. आता तुमचं नाव आलेलं आहे म्हणजे डॉक्युमेंट द्यायच्या आधी या गोष्टी करायच्या आहेत. तुमचं अकाउंट खातं बरोबर द्यायचं आहे आणि तुमच्या अकाउंट खात्याला आधार लिंक करून देणं गरजेचं आहे. त्यासोबतच अजून एक प्रॉब्लेम येतो मित्रांनो, इथे पाहू शकताय. आधार स्टेटस इथे नॉट ऑथेंटिकेटेड बाय UIDAI. प्लीज अपडेट करेक्ट आधार नंबर. भरपूर जण मित्रांनो गडबडीत काही चुकीचा नंबर देतात, त्यामुळे असं प्रॉब्लेम येतं आणि त्यांना घरकुलचा हप्ताच जमा होत नाहीये मित्रांनो. आता तुमचं नाव घरकुल यादीत आलेलं असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण तुम्हाला डॉक्युमेंट देण्या अगोदर हे जे 2 ऑप्शन जे आपण पाहिलेले आहेत, एकदम बरोबर देणं गरजेचं आहे. तुम्ही अकाउंट नंबर देत असाल तर बरोबर खातं द्या. आधार नंबर सुद्धा तुमचा जो आहे तोच आधार नंबर द्या आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या बँकेशी आधार कार्ड सीडिंग करून घेणं गरजेचं आहे. या गोष्टी ओके असतील तरच तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ते हे जमा होत असतात मित्रांनो. मी भरपूर व्हिडिओमध्ये या गोष्टी सांगत असतो. जे आपला व्हिडिओ कंटिन्यू पाहतात मित्रांनो त्यांना माहिती असेल. पण आता ज्यांना नवीन घरकुल आलेलं आहे त्यांच्यासाठी ही माहिती एकदम महत्त्वाची आहे मित्रांनो. आता अजून एक दुसरं घरकुल दाखवतो. हे आपण पहिलं घरकुल पाहिलेलं आहे. रजिस्ट्रेशन डेट 2024-25च आहे आणि त्यांना एकही हप्ता भेटलेला नाहीये. मी पूर्ण प्रोफाइल दाखवतोय त्यांची. इथे तुम्ही पाहू शकता बेनिफिशरी नेम इथे दाखवलं जाणार आहे. त्याच्यासोबत इथे खाली काही माहिती आहे तुम्ही पाहू शकताय. अशा प्रकारे खाली आल्याच्या नंतर इथे कुठंच यांचा हप्ता जमा झालेला दाखवत नाहीये. तुम्ही इथे पाहू शकताय. घरकुल कधीचं आहे? 2024-25चं घरकुल आहे. आता मी दुसऱ्याचं घरकुल घेतोय. ज्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत त्यांचं घरकुल घेतोय. तुम्ही पाहू शकताय. त्यांच्या घरकुलमध्ये इथे तुम्ही पाहू शकताय अकाउंट स्टेटस व्हेरिफाईड दाखवत आहे. त्यासोबतच इथे पाहू शकताय आधार स्टेटस ऑथेंटिकेटेड बाय UIDAI अँड व्हेरिफाईड बाय पी-एफ-एम-एस. हे कधी होतं मित्रांनो, तुम्ही डॉक्युमेंट द्यायच्या आधी तुमचं अकाउंट खातं बरोबर देणं गरजेचं आहे. तुमचा आधार नंबर बरोबर देणं गरजेचं आहे. त्यासोबतच तुमच्या बँकेशी आधार सीडिंग करून घेणं गरजेचं आहे. या गोष्टी जर ओके असतील तर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचं स्टेटस दाखवलं जाईल आणि खाली येऊन पाहू शकताय तुम्ही त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झालेले दाखवले जातील. अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकताय. यांच्या खात्यामध्ये किती रुपये, कितव्या हप्त्याला किती रुपये जमा झालेले आहेत हे इथे दाखवलं जात आहे. हे दुसऱ्याचं घरकुल आहे. आता यांचं फायनान्शियल इयर आपण पाहूयात, थोडंसं वरती येऊयात. इथे वरती आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथे पाहू शकता मित्रांनो यांचं फायनान्शियल इयर म्हणजे रजिस्ट्रेशन फायनान्शियल इयर कधी घरकुल भेटलेलं आहे यांना 2024-25. म्हणजेच मगाशी आपण जो घरकुल बघितलं होतं त्यांना सुद्धा 2024-25 मध्येच घरकुल भेटलेलं होतं, पण त्यांना एकही हप्ता अजून मिळालेला नाहीये. आणि यांना पाहू शकता 2024-25चं घरकुल आहे. इथे व्हेरिफाईड दाखवत आहे. इथे सुद्धा ऑथेंटिकेटेड दाखवत आहे. त्यामुळे यांच्या बँक खात्यामध्ये संपूर्ण हप्ते हे जमा झालेले आहेत. हेच मेजर प्रॉब्लेम आहे मित्रांनो. घरकुल यादीमध्ये जर तुमचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला इथे व्हेरिफाईड असणं गरजेचं आहे आणि ऑथेंटिकेटेड बाय UIDAI अँड व्हेरिफाईड बाय पी-एफ-एम-एस असणं गरजेचं आहे.
तेव्हाच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे हे जमा होतात. त्यामुळे काय करायचं आहे तुम्हाला, तर तुमचं आधार नंबर, बँक खातं बरोबर द्यायचं आहे. तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड सीडिंग करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतरच तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन दाबला नसेल तर बेल आयकॉन सुद्धा दाबून ठेवा. कारण मी व्हिडिओ अपलोड केल्या-केल्या सर्वात आधी तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल, तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू